फ्रेंड्स, मराठीमध्ये एक आणखी ट्रेलर आपल्या भेटीला आलाय ज्या फिल्मचं नाव आहे ऑल इज वेल. कसं वाटलंय मला हा ट्रेलर तुमच्या बरोबर लगेच शेअर करतो. सुरू करूया. ट्रेलर बघितल्यानंतर फर्स्ट जे काही मला जाणवलं ते म्हणजे अतिशय लो प्रोडक्शन व्हॅल्यू असणारी अशी ही फिल्म असावी आणि दुसरी म्हणजे ही फिल्म खूप आधी शूट केली गेली असावी जी आत्ता रिलीज होते, कारण एकंदर सगळ्यांचे अपीअरन्सेस बघून असं मला जाणवलं. वेल, ओव्हरऑल ट्रेलर बद्दल जर का सांगायचं झालं ना तर मराठीतला अमर अकबर अँथनी असं खूप कॉन्फिडेंटली ह्या फिल्म मधले कॅरेक्टर किंवा ह्या फिल्म मधला सांगायचा प्रयत्न करतात, कारण जे 3 लीड कॅरेक्टर आहेत प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे आणि रोहित हळदीकर, हे तिघे कोइन्सिडेंटली भेटतात आणि त्याच्यानंतर ही कथा सुरू होत असावी. कुठेतरी या फिल्म मध्ये एटीएम मध्ये होणाऱ्या चोरीचा एक गोंधळ देखील दाखवला गेलाय आणि एक फनी असा मर्डरचा अँगल देखील दाखवला गेलाय, ज्याच्यामध्ये निगेटिव्ह रोल मध्ये आपल्याला सयाजी शिंदे देखील दिसत आहेत. स्पीकरवर टाका बरे. पुढच्या 2 दिवसात जर काकाचा देहांतवास झाला नाही तर 2 कबरी आणि 1 चिता रचून ठेवलेलीच आहे. आपला प्रिय तर कॉमेडी जॉनरची फिल्म म्हणजे दिसताना ट्रेलर मध्ये कॉमेडी जॉनरची फिल्म दिसते, बट ऑनेस्टली जेवढा ट्रेलर मी पाहिला त्यातला एकही इन्सिडेंटवर मला हसायला आलं नाही किंवा एकही मोमेंट ही मला कॉमेडी वाटली नाही. खरं सांगायचं तर अतिशय आउटडेटेड अशी कॉमेडी मला वाटली. प्लस अतिशय क्रिंज असे डायलॉग्स. पंजाबी काय को बोलता? पंजाबी ना इलीगल इंग्लिश. या अल्लाह, मैं जेल आया, जेल में मेरा दिल है. ए गप बसतो का? क्या चोर है रे तुम लोग? वन्स अ चोर ऑलवेज चोर ना. ह्या फिल्म मधले मला असे वाटले की ज्याच्यामुळे जबरदस्ती कॉमेडी निर्माण करायचा प्रयत्न केला गेलाय. त्यामुळे पुन्हा एकदा मला जो प्रश्न पडलाय की ही फिल्म बघायला लोक थिएटरमध्ये जातील का? ऑनेस्टली रेग्युलर ज्या चांगल्या एक्सपेरिमेंट होणाऱ्या फिल्म आहेत किंवा चांगल्या बजेटने बनणाऱ्या ज्या फिल्म आहेत त्याच बघायला लोक फार कमी थिएटरमध्ये जातात. मराठी फिल्म्स बद्दल मी बोलतोय. त्यात अशी एक फिल्म घेऊन येणं जी बघण्यासाठी काही एक्साइटमेंट ट्रेलर मधनं जर का वाटत नसेल तर ऍक्च्युअल मध्ये लोक थिएटरमध्ये पैसे खर्च करून जातील का? वेल, ते फिल्म रिलीज झाल्यानंतरच कळेल. पण तुम्ही हा ट्रेलर पाहिलाय का आणि तुम्हाला कसा वाटला हा ट्रेलर मला कमेंट करून सांगा. माझा रिव्ह्यू कसा वाटला हे देखील मला सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.